सध्या महाराष्ट्रामध्ये एकच प्रकरण गाजते, ते म्हणजे अशोक खरात प्रकरण। या भोंदूबाबाचं पर्दाफाश केला एका त्याच्या जवळच्या भक्ताने। नेमके हा जो प्रकार होता हा उघडकीस कसा आला तेच आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे, तुम्ही पाहतायत आपला विषय। नाशिक मधील बाबा म्हणणाऱ्या अशोक खरात यांच्यावर आज अनेक गुन्हे दाखल झाले। पहिला गुन्हा दाखल झाला होता 17 मार्च या रोजी आणि त्यानंतर अजून लैंगिक अत्याचाराचे 2 गुन्हे दाखल झाले। त्यातील एक गुन्हा म्हणजे त्याच्या जवळचा भक्त त्याच्या पत्नीवर अत्याचार केले। नेमकी काय घडलं होतं तर त्याची जी पत्नी होती ती गर्भवती होती, जवळपास 7 महिने झाले होते। त्याला वाटायचं जो आपलं बाळ असणारे ते व्यवस्थित निरोगी आनंदी जन्माला यावं म्हणून त्याने पूजा करायचं ठरवलं। त्यानंतर तो आपल्या पत्नीला अशोक खरात या भोंदूबाबाकडे घेऊन आल्यानंतर अशोक खरात याने जो पती होता त्याला बाहेर कॅबिनच्या बाहेर काढलं आणि त्याला सांगत होता की मला पूजा करायची। त्यानंतर ती महिला एकटीच कॅबिन मध्ये होती, लाईट बंद केली आणि त्यानंतर त्याने त्या ठिकाणी त्या महिलेवर अत्याचार केले। त्यानंतर ती महिला जेव्हा बाहेर आली तेव्हा आपल्या पतीला हे सगळं सांगत होती, पण त्या महिलेवर तिचा पती हा विश्वास ठेवत नव्हता। त्यानंतर त्या महिलेने आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ घेतली, त्यानंतर त्याचा विश्वास बसला। त्यानंतर त्या व्यक्तीने भोंदूबाबा अशोक खरात यावर नजर ठेवायला सुरुवात केली। एके दिवशी त्या कॅबिन मध्ये छुपे कॅमेरे बसवले, तर त्या कॅमेऱ्यांमध्ये जे रेकॉर्ड झालं ते पाहून तो पूर्णपणे हादरला। अशोक खरात हा जो काही महिलांसोबत अत्याचार करत होता, गैरवर्तन करत होता, ते सगळं कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड झालं होतं। त्याने ते सगळे व्हिडिओ एका पेनड्राईव्ह मध्ये घेतले आणि पोलीस स्टेशनला गेला। जेव्हा पोलिसांनी हे सगळे व्हिडिओ बघितले त्यानंतर पोलीस देखील हादरून गेले। त्यानंतर खरं अशोक खरात याचं जे प्रकरण होतं ते उघडकीस आलं आणि त्याने जे जे अत्याचार केले ते लोकांसमोर आले। आज आपण सोशल मीडियावरती पाहतो किती अश्लील ते व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका व्यक्तीच्या धाडसामुळे आज कित्येक महिलांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली जाते। मंडळी, तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा। भेटू पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।